ग्रामदैवत बोरबलनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी ग्रामदैवत बोरबलनाथाची शपथ घेऊन सांगतो की मी या गावाशी या ग्रामदैवताशी नम्रपणे सत्विवेक बुद्धीला स्मरून या वर्षीची यात्रा उत्सव कमिटी आहे त्या स्थळामध्ये पूर्ण करेल या पुढील यात्रा गावची यात्रा कमिटी देवस्थान ट्रस्ट पूर्ण केल्याशिवाय आम्ही या गावची यात्रा करणार नाही तसेच होऊही देणार नाही आम्ही सर्व ग्रामस्थ एक मुठीने या ग्रामदैवत बोरबलनाथाची शपथ घेतो आम्ही कोणताही कटुता यामध्ये ठेवणार नाही बोरबलनाथाच्या मंदिरावरती कुठल्या गावकऱ्याला हक्क आहे? आपण कोणासाठी बसलो इथं? देवासाठी. त्या देवावरती गोळीबार ती गावचा काय हक्क आहे? जेवढं आज आपण ह्या गोष्टीसाठी बांधतोय त्या गोष्टीसाठी काय इथंच ह्या जागेवरती शपथविधी झालाय की जोपर्यंत यात्रा कमिटी होत नाही तोपर्यंत ट्रस्ट होत नाही तोपर्यंत यात्रा भरवायची नाही असा विषय झाला. ज्या वेळेला आपली अशी चर्चा झाली त्यावेळेला मी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही नावं द्या, आपण काय करू त्याची व्याप्ती वाढवू किंवा तुम्ही ह्या ट्रस्टची परवानगी समांतर ट्रस्ट निर्माण करा. असे बरेच देवस्थान आहेत तिथं की विचारातून सगळं होतं, फक्त गैरसमजुती केला आणि एकमेकाबद्दल रोष केला ना तिथून काही प्रगती होत नाही हे लक्षात घ्या. मी पहिल्यापासून पॉझिटिव्ह आहे. पहिली मिटिंग झाली दत्त मंदिरात त्यावेळेला किती गोंधळ झाला होता. त्यावेळेला मी काय म्हटलं काय मी भाषण केलं माझं पहिलं वाक्य काय होतं, तुम्ही करोडाचं मंदिर बांधा आणि मूर्ती स्थापन करा, भक्तच नाही आले ते देव पण म्हणणार. आपण हे सगळ्यांचं आहे, हे कोणाचं वैयक्तिक नाहीये. त्यावेळेला सांगितलं होतं. अजूनही आज मी वयाच्या 9 वर्षापासून ते सेवा करतोय. मी कधीही वाकडा शब्द आणि मी माझं म्हणून कधी म्हणलं नाही. त्याच्यामुळं हे सगळं आपलंच आहे. फक्त तुम्ही काय करताय, यात्रेची मिटिंग असली की त्या दिवशी हे सगळं ओपन करताय आणि कुठेतरी यातून गोंधळ निर्माण होतो आणि आपले जे विचार आहेत आपण एकच आहे ते विचार दुमगले जातात. तर मी असा कधी विचार करत नाही. कुणी आलं तरी मी म्हणतो की माझ्या गावचा नागरिक आहे आणि तू नाथाचं भक्त आहे आणि मी सेवक आहे, माझी सेवा करायची. कुणीही सांगा, कुणी येऊ द्या, माझा कधी वाकडा शब्द असतो का? तर आपल्याला नाथांचा महिमा वाढवायचा आहे. लक्षात घ्या. इतकं बाहेर गेल्यानंतर लोक इतकं पॉझिटिव्ह बोलतात आणि एक आदरानं बघतात आपल्याकडं. हे वाढवायचं आहे आपल्याला. आता तुम्ही कसं की जे काही प्रमुख मंडळी ज्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकलाय किंवा जे नेते मंडळी त्यांच्याशी तेच निर्णय घेतील की आपल्याला पुढे कसं जायचं आणि मग आपण अजूनही याचे आपल्या ट्रस्टमध्ये गावातले स्थानिक किती मंडळी आहेत? जे वंश परंपरा ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये प्रकार आहे. जे पुजारी आहे आणि त्याची जी वंश परंपरा जमीन आहे त्याचा एक ट्रस्ट असतो. आता त्याचा जर पब्लिक ट्रस्टच आहे ते वंश परंपरा कशी काय झाली मग? गावाचं बोरबलनाथ गाव देवस्थान म्हणल्यावर गावाची लोक पाहिजे ना त्यात. ते तुम्ही चॅरिटीला विचारा ना. हे असं अनेक ट्रस्ट आहे सगळे, पण गावाची म्हणलं गावाची आलं पाहिजे ना. वंश कशी काय? 2-3-5 प्रकार आहे त्याचे.